श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो. म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र असं म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हणण्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे, जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे. तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे, संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखाच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे लाभ म्हणजे मनातील भीती नष्ट होते, सर्व कामे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही, मृत्यूचे भय नष्ट होते, श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो, संकटातून सुटका होते, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता किंवा ऐकू शकता. स्वामी कृपेसाठी हा मंत्र सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जप करावा. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात. काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात, तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात. जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल, तितकेच परिणाम लवकर दिसतात. तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्रता असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे. तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही. मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमळगट्ट्याची माळ, स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते. या मंत्रात म्हटले आहेच ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.